आरतीसाठी 2 मिनिट सर्वांनी उठून उभं राहायचे. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. ॐ जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे. भक्तजनों के संकट साधनों के संकट क्षण दूर करे. ॐ जय जगदीश हरे. जो जावे फल पावे दुख विनाशे मन का. स्वामी दुख विनाशे मन का. सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे कष्ट मिटे तन का. ओम जय जगदीश हरे. माता पिता तुम मेरे शरण प्रभु मैं किसकी. स्वामी शरण प्रभु मैं किसकी.
रक्षण करता मैं मूरख कलकामी मैं सेवक तुम स्वामी कृपा करो भरता ओम जय जगदीश हरे विषय विकार स्वामी जय जगदीश हरे भक्तजनों के संकट दासजनों के संकट क्षणों में दूर करे ओम जय जगदीश हरे हरे लोकांगन वंदे चरण गोपकरी त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम हरि राम हरि राम हरि ओम यज्ञेनेवासानि धर्माणि प्रथमान्यासन्नते अनाकुं महिमान् सचन्त यत्र पूर्वी साध्याः सन्ति देवाः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् नानासुगन्धि पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तो गृहाण परमेश्वर मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि श्रीपुराणपुरुषोत्तमाय नमः पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानी जगद्गुरु तुकाराम महाराज श्री गोरक्षनाथ भगवान की समर्थ सद्गुरु श्री किशन बाबा महाराज सद्गुरु जोग महाराज की सब संतन की हर हर जय जय श्री राधे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सरस्वते नमः ओम श्री सद्गुरुभ्यो नमः ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलात्
सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावन्यजीवोद्धरार्थावतार कलङ्कं गतेजोदिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदैवम्। जय जय श्रीराधारमण जय जय नवलकिशोर जय गोपीचितचोर प्रभो जय जय माखन चोर। पुंडरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद्भागवत महापुराण की। हर हर जय जय श्री राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद 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 राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे बोल राधा गोविंद भगवान की
भक्तवत्सल भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की। हर हर महादेव। जय जय श्री राधे। ओम नमो भगवते वासुदेवाय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित कल्पतरू श्री तरिद्दित विनिंदित पितांबरधारी श्री बालकृष्ण लालकी वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत महापुराण। भगवान श्री कृष्ण कन्हैयाच्या असीम कृपेने, व्रजेश्वरी श्री राधाराणींच्या असीम कृपेने, भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम कृपेने, विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, भगवान गोरक्षनाथ, सद्गुरु किसन बाबा, सद्गुरु जोग महाराज आदी करून साधू संतांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला भव्य दिव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा मोठ्या आनंदाने संपन्न होतो आहे। बोला जय श्री कृष्ण। या सोहळ्याचे आयोजक आपल्या सर्वांचे स्नेही आदरणीय बळीरामजी लांडे सर, त्याचप्रमाणे संपूर्ण लांडे परिवार आणि समस्त ग्रामस्थ आणि सर्व परिसर, गोरक्षनाथ टेकडी, आपल्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर, सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेला श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा मोठ्या आनंदाने संपन्न होतो आहे। बोला राधे राधे। या सोहळ्याचा आज 6ठाम दिवस। पूर्व प्रसंगामध्ये आपण भगवान श्री बालकृष्णाच्या गोकुळातील लीलांचं वर्णन केलेलं आहे। काही व्यास विधीने पाहिलेलं आहे, काही समास विधीने पाहिलेलं आहे। समास विधीने जास्त पाहावं लागतं कधी कधी। व्यास विधीने म्हणजे विस्ताराने, जास्त विस्तार करून सांगायचं, आणि समास विधीने म्हणजे थोडक्यात सांगायचं। या न्यायाने आपलं खूप विस्तृत असं चिंतन या ठिकाणी पूर्व प्रसंगामध्ये आपलं झालेलं आहे। कृष्ण कन्हैयाचा जन्म गोकुळामध्ये झालेला आहे। गोकुळामध्ये 4 वर्ष परमात्म्याने दिव्य अशा लीला केलेल्या आहेत। सर्व भक्तांना आनंद दिलेला आहे। जगाला आनंद देण्याकरिता, जगाचं कल्याण करण्याकरिता, जगाचा उद्धार करण्याकरता परमात्मा अवतार घेत असतो। धर्माची स्थापना करण्याकरता परमात्मा अवतार घेतो। गीता शास्त्रामध्ये परमात्मा सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, पुढे काय, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, धर्म कमी होतो, संपुष्टात येतो आणि अधर्म वाढतो, त्या वेळेला परमात्मा म्हणतात की मी अवतार घेतो। यदा यदा हि अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे अर्जुना, आणि मग मला त्या ठिकाणी अवतार घ्यावा लागतो। साधारण अधर्म वाढलेला असेल तर महापुरुषांना परमात्मा म्हणतात मी पाठवतो। छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष, धर्मवीर संभाजी राजांसारखे महापुरुष, असे योग पुरुष परमात्मा पाठवत असतो, त्यांच्या रूपाने येत असतो। आणि फारच अधर्म वाढला आणि मग पृथ्वी मातेला तो जो भार आहे दुष्ट लोकांचा, अधर्मीयांचा, तो सहन होत नाही। त्यावेळेला ही पृथ्वी माता जी आहे परमात्म्याची प्रार्थना करते। पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार सोसवेना भार मज आता, ही पृथ्वी माता परमात्म्याला प्रार्थना करते की या पृथ्वीवरती म्हणजे माझ्यावरती दैत्य फार मातलेले आहेत आणि त्यांचा भार मज सोसवेना आता मला यांचा भार
सोसवत नाही, सहन होत नाही. पृथ्वी माता म्हणते, यांचा फार मोठा भार मला झालेला आहे. देवाकडे प्रार्थना करते. देवाकडे विनंती प्रार्थना करत असताना ही पृथ्वी माता देवाला म्हणते, देवा, मोठे मोठे पर्वत शृंखला आहेत, नद्या नाल्या आहेत, पहाड पर्वत आहेत, यांचं मला ओझं होत नाही. ओझं यांचं होत नाही, मग ओझं कोणाचं होतं? तर म्हटले, अधर्मी लोक आले ना या पृथ्वी मातेवरती जन्माला, अधर्म जर वाढला तर त्यांचं फार ओझं होतं मला, आणि त्यांचा भार मग सहन होत नाही. साधू संत महात्मे येत असतात, त्यांच्या योगाने मला दिलासा मिळतो, माझं ओझं हलकं होतं. पृथ्वी माता देवाला म्हणते, भार झालेला असतो, आणि अशामध्ये संत महात्मे पृथ्वी मातेवरती या भूतलावरती अवताराला येतात, मग काहीसा भार हलका होतो, हलकं हलकं होतं. पण अधर्म खूप वाढला, आणि अधर्मी जर वाढले, दुष्ट लोकांची संख्या जर वाढली तर मात्र सहन होत नाही. मग देवाला प्रार्थना करावी लागते, आणि मग स्वतः परमात्म्याला या ठिकाणी यावं लागतं. आणि मग परमात्मा येत असतो, धर्माची स्थापना करत असतो. या न्यायाने परमात्मा आलेले आहेत, गोकुळामध्ये लीला केलेल्या आहेत. गोकुळातील लीला संपूर्ण संहरण करून परमात्मा वृंदावनला आलेले आहेत. वृंदावनमध्ये दिव्य अशा लीला परमात्म्याच्या सोबत. वृंदावनमध्ये त्या ठिकाणी सुद्धा आल्यानंतर अनेक प्रकारचे राक्षस, दैत्य, असुर मारलेले आहेत. अघासुर मर्दन लीला काल आपण थोडक्यामध्ये ऐकली. परमात्म्याने त्याचा उद्धार केलेला आहे. यज्ञ पत्न्यांवरती कृपा केलेली आहे. त्या परमात्म्याच्या परमभक्त आहेत, म्हणून परमात्म्याने त्यांच्यावरती कृपा केली, त्यांचं कल्याण केलं, त्यांचा उद्धार केला. त्याच्यानंतर वेणुगीताची कथा आपण ऐकली. चिरहरण लीला, आवरणभंग लीला आहे. परमात्म्याने चिरहरण केलं. कोणाचं केलं? त्या गोपींचं चिरहरण केलं. कोणत्या गोपींचं केलं? तर ज्या गोपींची इच्छा होती अंतःकरणापासून, ज्यांनी सेवा केली होती, आणि त्यांची इच्छा आहे की आपलं अज्ञान नष्ट व्हावं, अज्ञान रूपी पडदा दूर व्हावा, ही ज्या गोपींची इच्छा आहे त्याच गोपींचं परमात्म्याने चिरहरण केलेलं आहे. सर्वांचं केलेलं नाही. बोला जय श्रीकृष्ण. आणि मग त्या ठिकाणी परमात्म्याने लीला केलेली आहे, आणि ज्यांचं चिरहरण झालेलं आहे त्यांनाच रासलीलेमध्ये परमात्म्याने प्रवेश दिलेला आहे. ती लीला आज पुढे येत आहे, जी भागवतातील मुख्य लीला आहे, रासलीला. बोला राधे राधे. प्रसंग पाहत असताना आपण पाहिलेला आहे, कालच्या प्रसंगामध्ये परमात्म्याने गोवर्धन लीला केलेली आहे. गोवर्धनाचं पूजन केलं, इंद्र यज्ञाचं निवारण केलं, इंद्राची पूजा बंद केली, जी अनेक वर्षापासून परंपरेने चालत आलेली होती. ती परंपरा मोडीत काढली देवाने. काही अंध परंपरा असतात, जगद्गुरु तुकोबरायांनी त्या मोडीत काढल्या, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी मोडीत काढल्या. देवाने अवतार घेतले. हे महात्म्यांचे, हे महात्मे जे आहेत ना, हे सामान्य नाहीत. परमात्म्यानेच त्यांच्या रूपाने अवतार घेतलेला आहे. का? ह्या ज्या काही अंध परंपरा आहेत, जी अंधश्रद्धा आहे, त्याचं निर्मूलन करण्याकरता ती क्रांती या महात्म्यांनी केली. या विश्वामध्ये 2 महात्म्यांनी विशेष क्रांती केलेली आहे. त्या 2 महात्म्यांची नावं, त्या संतांची नावं आपल्याला माहिती आहेत. कोण आहेत ते? ज्यांनी संप्रदायाचा पाया रचला आणि जे कळस झाले. ज्ञानदेवे रचिला पाया, आणि तुका झाला से कळस. यांनी उभारिले देवालयात ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचून, आणि जगद्गुरु तुकोबराय याचे कळस झाले. मजबूत असा खांब दिला एकनाथ, खांब दिला भागवत नाथबाबांनी. मजबूत अशी पायाभरणी ज्ञानेश्वर महाराजांनी या संप्रदायाची केलेली आहे.
या संप्रदायाचं वैभव असं आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, नाथ महाराज आदी करून संत मांदियाळी या संप्रदायाला लाभलेले आहेत. एवढं वैभव या विश्वामध्ये कुठल्याही संप्रदायाला लाभलेलं नाहीये. बोलिये वृंदावन विहारीला. ऐश्वर्य संपन्न वैभवशाली असा हा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे जगाच्या पाठीवरती. या संप्रदायासारखा दुसरा संप्रदाय नाही. वारकरी पंथासारखा दुसरा पंथ नाही. ज्यांना या संप्रदायामध्ये सेवा घडलेली आहे, जे या संप्रदायाचे पाईक आहेत, ते फार पुण्यवान आणि फार भाग्यवान आहेत, जे या संप्रदायामध्ये आलेले आहेत. पुण्याईने घडत असतं संप्रदायामध्ये येणं, वारकरी संप्रदायामध्ये येणं. वारकरी संप्रदायामध्ये येणं म्हणजे फार मोठं भाग्य कमवून जन्माला यावं लागतं, पुण्य करून जन्माला यावं लागतं. नाही तर अन्य संप्रदाय काही कमी नाही आहे. मी मुंबईला ज्या वेळेला जात होतो ना, आळंदीवरून 2003-04 साली कीर्तनासाठी, प्रवचनासाठी पाठवायचे गुरुजी. तर जवळजवळ 40 ते 45 संप्रदाय माझ्या माहितीतले होते. आता किती आहेत विचारू नका, मलाही माहित नाही. त्यावेळेस आणखी असतील एवढे संप्रदाय आणि एवढे पंथ आपल्याकडे महाराष्ट्रात, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये. पण जे वैभव वारकरी संप्रदायाला लाभलं, जे ज्ञान वारकरी संप्रदायाला मिळालं, परमात्म्याने प्रदान केलं, ते ज्ञान, ते वैभव दुसऱ्या कुठल्याही संप्रदायाला मिळालं नाही. कुठलाही पंथ येऊ द्या आणि कुठलाही संप्रदाय येऊ द्या, त्यांना वारकरी संप्रदाय जे संत महात्मे आहेत त्यांचंच घ्यावं लागतं. त्यांच्याकडे स्वतंत्र असं काही नसतं. त्यांना आधार ज्ञानेश्वर महाराजांचाच घ्यावा लागतो. त्यांना ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या गाथेचाच घ्यावा लागतो. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, आपल्या या संप्रदायामध्ये आलेले हे श्रीमद भागवत, रामायण, भगवद्गीता, अन्य जे ग्रंथ आहेत, हेच घ्यावे लागतात. मग हे सगळं तुम्हाला घेऊन जायचं, तिकडे घ्यावं लागतं, ते या नाही याच्यातच. कशात? वारकरी संप्रदायात काय कमी आपल्याकडं? संप्रदायात आला तरी उद्धार आहे, कल्याण आहे. संप्रदायाचा पाईक झाल्यानंतर बोला जय श्रीकृष्ण. म्हणून या दोन संतांनी विशेष अशी क्रांती या विश्वामध्ये केलेली आहे. जग भरकटत चाललेलं होतं, अंध परंपरेमध्ये, अंधश्रद्धेमध्ये गुंतलेलं होतं. काही परंपरा अशा असायच्या की काही देवतेंच्या पुढे हिंसा केल्या जायच्या. पूर्वी हिंसा म्हणजे कुठं कुठं अजूनही पाहायला मिळतं. म्हटले वाघाचा नाही, हत्तीचा नाही का? म्हटले दुबळे देव, ते म्हणतात अश्वम नैव गजम नैव व्याघ्रो नैवच नैवच. हे देव जे आहेत, कोणते देव? जे काही बळी मागतात ते. तुकाराम महाराज म्हटले हेंद्री दैवत हे, सेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजे भूते खेते, आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवधान. हे भिकारी देव, असं तुकोबारायांची भाषा आहे बरं का. तुम्ही वाचताय सगळे, मी नाही म्हणत. नाही तर लगेच तुम्ही कथा झाल्यावर येणार, महाराज तुम्ही तर असं म्हटले. नाही, आम्ही नाही बोलत. आम्ही आधी प्रमाण सांगितलं तुम्हाला, जगद्गुरु तुकोबारायांचं. या सेंद्रिय हेंद्रिय दैवतांचा तुकोबारायांना खूप राग. का? हे गरीब प्राण्याचा बळी मागतात. कशात यांचं पोट भरत नाही, हेच तुम्हाला मागते, तर तुम्हाला काय ते देईल बराडी, असं महाराज म्हटले. तुम्हाला काय देईल त्यांचंच भागत नाही, ते तुम्हाला मागतायत. आधी तुम्ही द्यायचं आणि मग त्याने द्यायचं. कधी देणार देतो का नाही? म्हटले त्या देवाला तुम्ही द्या ना, बळी द्या. कोणता द्या? त्या देवाला विचारा तुम्हाला काय पाहिजे. त्याला म्हणावं हात घोडा देऊ का? ते म्हणतं अश्वम नैव. शास्त्रामध्ये श्लोक आहेत ना तसे. कारण या बाबाला पुराव्याशिवाय बोलायची सवय नाही. शास्त्रातलं प्रमाण घ्यायचं आणि मग बोलायचं. जसं आहे तसं वाचून दाखवायचं. फक्त आपल्या बुद्धीनं काही सांगायचं नाही. का? आपल्याला कुठं ज्ञान असतं त्याचं? शास्त्र जे म्हणल ते सांगायचं. बरोबर आहे, आपल्याला ज्ञान नसतं. आणि जर तुम्ही म्हणलात ह्या बाबाला ज्ञान आहे, तर विचारा मागच्या जन्मात कुठं होता, कोण होता, काय नाही माहिती. बरं, इथून पुन्हा कुठं जाणार आहे? कथा झाल्यावर नाही, हे नगर सुटल्यावर देहरूपी, काय माहित नाही. मग कशाचं ज्ञान आहे?
एखाद्या साधू महात्म्याला, जसं किसन बाबांना ज्ञान होतं, अगोदरच सांगितलं होतं की या दिवशी आम्ही जाणार आहे, ज्ञानी महात्मे होते. असे झालेले आहेत आपल्यात. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, त्यांनी सुद्धा आधीच मामासाहेबांना सांगितलं होतं. आमच्या संस्थेचे अध्यापक गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर, जोग महाराजांनी त्यांना अगोदरच सांगितलं. म्हटले, मामासाहेब, सोन्या म्हणायचे, सोनोपंत, सोनोपंत, सोनू, मला पुण्यात मरायचं नाही, मला आळंदीत मरायचं. आळंदीमध्ये मला माऊलींचं दर्शन घेतल्याशिवाय मरायचं नाही, मला आळंदीला घेऊन चल. पूर्वी तांग्याची सोय असायची. पुण्यावरून आळंदीला घेऊन आले, मग वाटेने विचारायचे 10-10 मिनिटाला, सोनू, सोनोपंत, आली का आळंदी, आली का आळंदी? ते म्हणायचे, नाही गुरुजी, अजून दूर आहे, वेळ आहे, 20-25 किलोमीटरचं अंतर आजही आहे. मग करता करता आळंदीत आले, इंद्रायणी मातेच्या जवळ आले. म्हटले, बाबा आळंदी आली. आनंद झाला, ताडकन उठूनच बसले. शेवटच्या घटका मोजत होते. आणि मग इंद्रायणी मातेचं स्नान केलं, ज्ञानोबारायांच्या समाधीवरती मस्तक ठेवलं, नतमस्तक झाले आणि देह समर्पित केला. बोला जय श्री कृष्ण. असे इच्छामरणी महात्मे, जसं भागवतामध्ये भीष्माचार्य इच्छामरणी होते. त्यांना ज्या वेळेला जायचंय त्यावेळेला मरण येणार. मरणाच्या आधीन ते नाही, मरण त्यांच्या स्वाधीन आहे. ते मरणाला ज्या वेळेला बोलावतील त्यावेळेला, आता मला जायचंय, चला या, मृत्यू देवतेला बोलवून घेतात. आणि त्यांची इच्छा नसेल तर त्या ठिकाणी मरण येऊ शकत नाही. त्यांच्या इच्छेच्या विरोधात मृत्यूदेव सुद्धा चालत नाही. मृत्यूदेवी जी आहे ना मालकीन, का सेवा त्या पद्धतीची असते. आपल्याला होता येतं तसं? हो, होता येतं. काय करावं लागतं? नामचिंतन. काय करायचं आपण? होय भाऊ, दुसरं काय करायचंय? शास्त्राने जे सांगितलंय, ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी जे सांगितलंय ते करायचं आहे. त्याने जीव अमर होतो. सगळ्या प्रकारचं ज्ञान त्या जीवाला होत असतं. बोला राधे. म्हणून या महात्म्यांचे या विश्वावरती, या जगावरती खूप उपकार आहेत, खूप उपकार आहेत. किती उपकार आहेत? महाराज म्हटले, काय सांगावं आणि किती सांगावं? किती म्हणून उपकार सांगायचे? केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखील पाय, दिले अक्षय अभय दान गा. एवढं मोठं दान दिलं, अभय दान दिलं. त्या महात्म्याचे उपकार काय म्हणून सांगावं? अगणित असे उपकार आहेत त्या महात्म्यांचे. बोला जय श्री कृष्ण. म्हणून आपल्याला या ठिकाणी हे जे काही घडत आहे त्यांच्याच कृपाशीर्वादाने घडत आहे. किसन बाबांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला घडतंय. परमपूज्य गुरुवर्य नवनाथ बाबांच्या कृपाशीर्वादाने घडतंय. मार्गदर्शनही महत्वाचं आहे. आपलं भाग्य आहे की आपण प्रत्यक्ष त्यांना पाहतोय आणि सानिध्यामध्ये राहतोय. हे जीवाचं फार मोठं परम भाग्य आहे आणि जीवाने ते ध्यानात घेतलं पाहिजे. आपण भाग्यवान आहोत म्हणून आपला इथे जन्म झालाय टेकडीच्या परिसरामध्ये. बरोबर आहे ना? गोरक्षनाथांच्या दरबारात परिसरात जन्म होणं फार पुण्याचं, भाग्याचं लक्षण आहे. मोठ्यांच्या इथे जन्म झालाय, मोठ्याच्या पोटी जन्म झालाय, समर्थाच्या पोटी. पण असं म्हणण्याची वेळ येऊ नये, जसं महाराज म्हटले ना, समर्थाचे पोटी आणि आम्ही जन्मलो करंटी. असं महाराज काय करावं? मोठ्यांच्या इथे जन्म घेतला पण काय आम्ही करंटे जन्माला आलो, असं म्हणण्याची वेळ येऊ नये असं म्हटलं. मी कुठं म्हटलंय करंटेत? आपण करंटे कोणाला म्हणायचं? करंट्या कपाळाची. होय दादा, कोणाला म्हणायचं? काय माहिती? आता तुकाराम महाराजांना विचारावं लागेल. आपल्याला काय माहिती? आपल्याला काय माहित नाही, त्यांना विचारावं लागतंय आपल्याला. ज्याच्या मुखाला नाम येत नाही, मुखामध्ये जे नाही ते जातंय आणि जे पाहिजे ते येत नाही, नको तेच मुखात जातंय. काय जे मुखामध्ये जाऊ नये, काय जाऊ नये ते कशाला सांगायचंय? त्याची सांगण्याची आवश्यकता नाहीये, ते सगळ्यांना माहिती आहे. ज्यांच्या मुखात जाते त्यांना काय माहित नाही का हे मुखाचं, हे खाद्य नाहीये आपलं, हे मुखाचं नाहीये. मुखाचं काय आहे? मुखामध्ये नाम असलं पाहिजे. नाम जर नसेल तर महाराज म्हणतात ते करंट्या कपाळाचे. करंटे कपाळ ज्याचे नाम नये
वाचे, ज्याच्या वाचेला देवाचं नाम येत नाही, रामकृष्ण हरी कधी म्हणत नाही, जय हरी कधी म्हणत नाही, ते म्हटले करण ते कपाळ त्याचे, काय करायचं. असं होऊ नये, असं घडू नये, एवढ्या करता सावधान, कारण ही घडी पुन्हा येणार नाही. बोले वृंदावन विहारी लाल की जय. असो परमात्म्याने आज हा इंद्र यज्ञ निवारण केलेला आहे. इंद्राची पूजा बंद केली. कशा करता केली? इंद्राचा गर्वहरण करण्याकरता, त्याच्यावरती कृपा करण्याकरता. परमात्मा ही जी लीला करत असतो, कशा करता करतो की त्यांच्यावरती कृपा करण्याकरता करत असतो. आणि ज्यांच्यावरती अधिक अनुग्रह करायचा आहे, अनुग्रह परमात्म्याचा होतो, त्याच्या विषयात अशी लीला होत असते. इंद्रावरती अतिशय अनुग्रह परमात्मा करतात, ब्रह्मदेवावरती अनुग्रह करतात. कालच्या प्रसंगातला विषय त्यांचा, मग त्यांना झालेला गर्व आहे, तो गर्व हरण करण्याकरता परमात्मा लीला करतात. ब्रह्मदेवालाही गर्व झाला होता, मी सृष्टी करता आहे, होत असतो गर्व. इंद्राला होतो, चंद्राला होतो, ब्रह्मदेवाला होतो, कोणालाही होतो. मग यांना एवढं ज्ञान असून, सामर्थ्य असून, सगळं असून सुद्धा गर्व होतो. मग तुम्हाला आम्हाला सामान्य जीवाला गर्व होईल याच्यात काही नवल आहे का? आपल्याला तर होईल, तर आपण तर गाढ अशा अज्ञानामध्ये आहोत, अज्ञानाच्या झोपेत आहोत आपण. आपल्याला तर गर्व होतच असतो सामान्य जीवाला. मोठे हे विशेष असलेले देव, त्यांना सुद्धा गर्वाची बाधा होत असते, अहंकार होत असतो. म्हणून तर प्रार्थना आहे संत शिरोमणी प्रेममूर्ती ज्ञानोबाराय, नामदेवराय, अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा भाविकासी न लागो राजसा. माझा जो विष्णुदास आहे, भक्त आहे, त्याला अहंकाराची बाधा, अहंकाराचं वारं सुद्धा लागू नये, ही प्रार्थना देवाकडे आहे. कारण मोठ्या मोठ्यांना अहंकार झालेला आहे, मग भक्तालाही होऊ शकतो कदाचित. म्हणून त्यांना अहंकाराचा वारा लागू देऊ नको, ही प्रार्थना, मागणी आहे देवाकडे. कारण अहंकार झाल्यानंतर फार मोठा अनर्थ होत असतो. अहंकार तरी काय असतो? मिथ्या असतो. जी वस्तू नाही, जी आपली नाही, त्या वस्तूला आपलं म्हणणं, तो अहंकार असतो. आपलं म्हणणं मानणं अहंकार असतो. देहाविषयी अभिमान, या देहालाच मी म्हणायला लागतो, म्हणतो की नाही? प्रत्येकाला वाटतं की हे देह म्हणजे मी आहे. विचारलं देह म्हणजे तू आहेस, तर मग देहातला नेमका तू कोण? हात म्हणजे तू आहे का? विचारलं तर हे हात कोणाचा म्हणतात? माझा. पाय माझा, डोळे माझे. अरे डोळे मी म्हण की, मग सगळ्याची वेगळे वेगळे. माझं माझं, डोळे माझे, हात माझे, पाय माझे, कान माझे, तोंड माझं, माझं. तू कोण नेमका? तू. देह म्हणजे मी म्हणतो ना, देहातला म्हणजे नेमक्या कोणत्या भागाला देह मी म्हणायचं? काहीच नाही. आत्माही माझा, जीवही माझा, देहही माझा. म्हणजे मी कोणतरी वेगळाच आहे. मी कोण आहे त्याचा विचार करायलाच पाहिजे ना. असो, पण मिथ्या अहंकार, मिथ्या अभिमान जीवाला असतो. पण देवाची ज्याच्यावरती विशेष कृपा होते, त्याचा अहंकार राहत नाही. मग परमात्मा लीला करतो अहंकार नष्ट करण्याकरता. आज परमात्म्याने लीला केलेली आहे. इंद्राचा गर्वहरण करण्याकरता त्याची पूजा बंद केली आणि गोवर्धनाची पूजा केली. इंद्राने विचारलं आपल्या दूतांना, म्हटले का रे, दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावरती हे सगळे वृंदावनवाले, ब्रजवासी माझी पूजा करत असतात. या वर्षी पूजा झालेली दिसत नाही, दिवाळी झाली. दूतांनी सांगितलं, महाराज आजपासून त्या ब्रजमध्ये आपली पूजा करणारा एकही सदस्य राहिला नाही. म्हणजे म्हटले तो गंवार ग्वाला कृष्ण कन्हैया गाई मागे फिरणारा, त्याने तुमची पूजा बंद केली आणि गोवर्धनाची पूजा करून घेतली. राग आला इंद्राला. इंद्र म्हटले, मी देवराज, त्याची हिम्मत कशी झाली माझ्या विरोधामध्ये जाऊन माझी पूजा बंद करून त्या गोवर्धनाची पूजा करण्याची?
तो बालिश आहे, अज्ञान आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. वाचालम बालिशम स्तब्धम अज्ञम पंडित मानिनम. तो वाचाळ आहे, बालिश आहे, बालबुद्धी आहे, अज्ञानी आहे, स्वतःला पंडित मानतो आहे. त्याला जरा दाखवलं पाहिजे. बघा, देवाच्या विरोधात कमी नव्हते, मोठं झालं की विरोधक वाढले. परमात्मा जरी असला तरी तुम्ही ज्ञानी झालात आणि जगाला मार्गदर्शन करू लागलात की तुमचे विरोधक सुरू झाले. तुम्ही जगाचा कल्याणाचा मार्ग सांगण्याकरता निघाले, लोकांचं जरा भलं करण्याकरता, बरं करण्याकरता निघाले की तुमचे विरोधक सुरू झाले. ही परंपरा आहे पहिल्यापासून. ते जमत नाही, समाजाची रीत आहे. हे निघाले आणि बोलू लागले त्या ठिकाणी. आपल्या दूतांना सांगितलं, त्याला जरा दाखवलं पाहिजे माझा प्रभाव, मी कोण आहे. मग सावर्तक नावाचे जे मेघ आहे त्यांना बोलावलेलं आहे. आणि प्रलय काळच्या वेळेला जसा पाऊस पडतो ना, भयंकर असा पाऊस पडत असतो, वर्षा होत असते. मग तसं धो 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 पाऊस पडू लागलेला आहे. खूप भयंकर असा मुसळधार पाऊस पडू लागला आणि त्याच्यामध्ये कडाक्याची थंडी पडली अचानक. गोपाळ घाबरले. सगळेच्या सगळे धावत कृष्ण कन्हैयाकडे आले आणि देवाची प्रार्थना करू लागले. गोपा गोपेश्च सीतार्था गोविंदम शरणम ययो. गोविंदा, हे कन्हैया, आम्ही तुला शरण आलेलो आहोत, आमचं रक्षण कर. कशापासून? म्हटले, भैया या थंडीपासून, खूप भयंकर अशी थंडी पडलेली आहे, याच्यापासून आमचं रक्षण कर. आणि ज्या गोपाळांनी विरोध केला होता ना काल गोवर्धनाच्या पूजेला, होतेच ना विरोधक तिथेही, त्यांची आज पावर वाढली, आवाज वाढला आणि पुढे येऊन बोलतात, कन्हैया तुला सांगितलं होतं अगोदरच, हे चांगलं नाही. एवढ्या वर्षाची ही परंपरा, इतक्यापासून आपण हे सगळं करतो, ते काही वेडे आहेत का? सगळं गाव आपण करतोय, सगळा समाज करतोय, सगळी हे परंपरा चालू आहेत. आणि एक दिवसात बंद करायचं म्हटल्यानंतर एवढ्या दिवसापासून मारणं चालू आहे, कापणं चालू आहे, तोडणं चालू आहे, अचानक पण हे कसं बरं नाही, हे चांगलं नाही. तुला सांगितलं होतं, तू ऐकलं नाही भैया. सगळ्याच्या विरोधात तू हे काम केलं. आता काय करायचं? आता त्या इंद्राचा कोप झाला, आता कुणी जिवंत राहणार नाही. कन्हैयाने गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो, अजिबात चिंता करू नका. अरे, ज्याने आपली पूजा करून घेतली, ज्याने आपले 56 भोग ग्रहण केलेले आहेत, तो आपलं रक्षण करेल. आपल्याला काय चिंता आहे? आपण त्याचं नाव घ्यायचं, त्याला शरण जायचं, पाहिजे तो काय करायचं. तो मालक आहे, तो समर्थ जगदीश्वर आहे. आपण अजिबात चिंता करायची नाही, आपण त्याला शरण जाऊया. सर्वच्या सर्व गोपाळ गोवर्धनाला शरण गेलेले आहेत. गिरिराज धरण हम तो तेरी शरण. तेवढ्यामध्ये कन्हैया म्हटले, गोपाळांनो एक मिनिट थांबा. गोपाळ म्हटले, काय झालं कन्हैया? कन्हैया म्हणतात, गोपाळांनो, माझी ही जी 21 किलोमीटरची 7 कोसाची जी देवता आहे ना, तिने माझ्या कानामध्ये येऊन सांगितलेलं आहे की तुम्ही सर्वच्या सर्व मिळून मला उचला आणि माझ्या खाली आश्रयाला या. गोपाळ म्हटले, ओ रे कन्हैया, एवढी मोठी ही 7 कोसाची देवता छाता कशी बनेल? कन्हैयाने सांगितलं, ज्या अर्थी कानामध्ये सांगितले त्या अर्थी बनेल. प्रयत्न करायला काय हरकत आहे? सांगितलंय ना देवाने. माणसाने पुरुषार्थ करण्यामध्ये कमी पडू नये, प्रयत्न करायला कमी पडू नये. खूप प्रयत्न करावे, खूप कष्ट घ्यावे, कष्ट कमी करू नये. रात्रंदिवस मेहनत करावी, कष्ट करावी परमार्थामध्ये येऊन. आणि मग प्रयत्न करता 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 थकून गेल्यानंतर शेवटी मग पुन्हा प्रारब्धावरती सोडून द्यावं. की ते आपल्या प्रारब्धात नसेल कदाचित, मग परमात्म्याचा धावा करावा. पण अगोदर प्रयत्न तर करायला पाहिजे की नाही? प्रारब्धावरती अगोदरच कसं सोडून द्यायचं? दैव दैव आलसी पुकारे. दैवात असेल तर होईल, दैवात असेल तर मिळेल, दैवात असेल तर घडेल, असं म्हणणारे हे आळशी प्रवृत्तीचे आहेत.
म्हणून आळस हा चांगला नाही, प्रयत्न केला पाहिजे, पुरुषार्थ केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. सर्वांनी मग त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि शुकाचार्य म्हणतात परमात्मेने तर सहज लीलेने एका हाताने तो गोवर्धन पर्वत उचललेला आहे. इत्युक्त्वैकेन हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलम दधार लीलया कृष्ण छत्राकमिव बालकाः. परमात्म्याने सहज लीलेने तो गोवर्धन पर्वत एका हाताने उचललेला आहे, एका हातावरती धारण केला. ब्रजवासी म्हणतात एका हातावरती नाही, मग एका करंगुळीवरती. काही ब्रजवासियांचा भाव त्याच्याही पुढे आहे. म्हटले करंगुळीची काय गरज आहे एवढ्या मोठ्या त्याला? मग करंगुळीच्या अग्रभागावरती तो पर्वत धारण केलेला आहे. हा ब्रजवासियांचा भाव आहे. परमात्म्याने तो सहज उचलला. तो उचलण्याकरता त्याला थोडेही कष्ट लागलेले नाही. सहज, जसं पावसाळ्यामध्ये दृष्टांत दिलेला आहे, ते छत्रीसारखं उगवलेलं असतं ना शेतामध्ये इकडे तिकडे, ते लहान लहान लेकरं उपटतात आणि खेळतात. आता ते लहान लेकरांना उपटण्यामध्ये कष्ट लागतात का? काही नाही, सहज उपटतात 2 बोटात धरून. तसं परमात्म्याला हा गोवर्धन पर्वत उचलण्याकरता तितके सुद्धा कष्ट लागले नाही. सहज उचलला आणि करंगुळीवरती धारण केला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, अखंड परमात्मा हात देऊन करंगुली लावून उभा आहे. गोपाळांनी आपल्या आपल्या शक्तीनुसार सहकार्य केलेलं आहे. एखादा कार्य करत असेल कोणी, परमात्मा असेल, महात्मा असेल किंवा एखादा सज्जन पुरुष असेल, तर आपल्या आपल्या शक्तीनुसार सहयोग दिला पाहिजे, जेवढी आपली शक्ती आहे त्यानुसार. म्हणून सगळे गोपाळे सहयोग देऊ लागले, सहाय्य झालेले आहे. कारण एक एका करू सहाय्य, अवघे धरू सुपंथ. आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितले एक एकाला सहाय्य करीत जा. एकाने एकाला म्हणजे एकमेका आपण म्हणतो ना, एकमेकाला सहकार्य करीत जावं. परमार्थात, संप्रदायात, सत्कार्यामध्ये सगळ्यांना एकमेकाने सहकार्य करायचं. या न्यायाने गोपाळांनी आपल्या आपल्या सामर्थ्यानुसार सहयोग दिला. कोणी काठ्या लावल्या, कोणी हात दिले, कोणी खांदे देऊन उभे राहिले त्या पर्वताला. पण 3-4 दिवसांनी हे जे गोपाळ आहेत ना, काठ्या देऊन उभे राहिलेले, हात देऊन, त्यांना थोडा अहंकार झालाच, थोडी बाधा झालीच. देवाचं भक्त झाल्यावर होत नाही, पण काही अंशामध्ये होते, कधी कधी होते. देवाच्या नित्य सानिध्यात राहूनही अहंकार कधी कधी जात नाही. पुजारी झाला तरी उलट कधी कधी अहंकार वाढतो. आम्ही देवाचे पुजारी. अहंकार देवाला तर जमत नाही, नेमकं तिथं राहूनही कधी कधी होतो. हे भूत लय वाईट आहे, अहंकाराचं भूत, आणि जबरदस्त आहे, ते सोडतही नाही. हे बाकीचे भूत लागले ते मांत्रिकाकडे जाऊन यांनी त्यांनी उपायाने आपल्याला दूर करता येतील, पण अहंकाराचं जे भूत आहे ते फार जबरदस्त आहे आणि बलाढ्य आहे. आणि त्याचं एक वैशिष्ट्य सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी. अज्ञानी माणसांच्या मागे जास्त लागत नाही. मग कोणाच्या मागे लागतं जास्त? सज्ञानाच्या. नवल अहंकाराची गोष्टी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. सज्ञानाचे, जो सज्ञान आहे, जो ज्ञानी आहे, भागवतकार, कीर्तनकार, भजन्या, काकडा भजनावाला, हरिपाठवाला, यांना आधी धरतं, पकडतं. बाकीच्यांच्या मागे लागत नाही. कसं बाकीच्यांच्या मागे का लागत नाही? ते परवाचा दृष्टांत, मेलेल्या उंदरासारखं. ते मांजर पाहत नाहीत त्याच्याकडे, पळणाराकडे पाहतं. तसं अहंकाराला माहिती हे कुठे चाललेत, मग हे पळल. कोणतं? रोज भागवत सांगायला घाटसावळीला जाते, पकडा, सापडलं तर सापडलं. प्रयत्नात असतं. सज्ञानाचे झोंबे कंठी, कंठामध्ये बसतो. मग ते कसं? मी असा आहे, मी तसा आहे, मी अमुक आहे, मी भागवतकार आहे, माझ्यासारखं भागवत कोणी सांगत नाही, आता काय करावं? हा अहंकार आहे. आनंदाची गोष्ट आहे. अभ्यास व्यवस्थित आहे, अभ्यास चांगला केलाय, ज्ञान झालंय, आनंद आहे ना. समाजाला, जगाला त्याचा लाभ होईल, आनंद आहे.
पण माझ्यासारखा कोणी नाही असं म्हटलं की संपला. मी झालो ऐसा जो म्हणे तो काहीच नेणे. महाराज म्हणतात, जो मी म्हणतो ना मी अमुक एक झालेलो आहे, ते म्हटले त्याला अजून काहीच कळालं नाही. बोला जय श्रीकृष्ण. म्हणून हे चांगलं नाही. या गोपाळांनाही ती बाधा झाली. देवाच्या लक्षात आलं. मग अहंकाराची भाषा वेगळीच असते. मग हे गोपाळ कन्हैयाला बोलू लागले अहंकारात थोडस. म्हणतात, अरे कन्हैया, एकमेकात कुजबूज चालू झाली ना, आपसात बोलू लागले. एकाएकी नाहीत बोलत मोठ्या माणसाला माणसं. अगोदर आपसात घरात चर्चा होते, इकडं तिकडं एकमेकात बोलून पाहतात. तसं एकमेकांना म्हणतात, अरे आपण कोणी काठ्या लावल्यात, कोणी हात दिलेत, कोणी खांदे दिलेत, पण हा मात्र नुसती करंगोली लावून उभा आहे, ती बी टेकलेली दिसा नाही. त्याने आपलं नाटक केलंय तेवढ्या पुरतं म्हटलं, कशाचं काय, सगळं आपल्या जीवावर चाललंय. ते फक्त बोलतय, त्याला बोलता येते, बाकी काही येत. देवाने कुजबुज ऐकली. हळूच बोलत होते म्हणून काय स्पष्ट कळे ना, ऐकायला येईना. विचारलं देवानेच, म्हणून का रे गोपाळांनो, काय झालं, काय चालू आहे. त्याच्यातलं मग गोपाळ दटिंगळ होता. एखाद्या मावशी असतात ना, बरोबर आहे, गोपींमध्ये जशा होत्या ना काही म्हाताऱ्या गवळणी दटिंगळ, त्या आता आपण ऐकल्या. काल वेळ कमी असल्यामुळे कमी सांगितल्या. तसं काही गोपाळ त्या कन्हैयाला म्हटले, थट्टा करू लागले देवाचा, चेष्टा करता, उपहास करतात, जरा उपेक्षा करू लागले देवाची. अहंकारामुळं, अहंकार झाल्यावर कळत नाही बरं, पुढच्याचा अधिकार कळत नाही, देव कळत नाही, महात्मा कळत नाही, त्यांचा अधिकार कळत नाही, जीव अपराध करतो. मग तसं हेही बोलू लागले, कन्हैया आमचं असं म्हणणं आहे, ज्यादा कष्ट मत करियो, जास्त कष्ट घेऊ नको, म्हणजे थकून जाशील म्हणले बिचारा. 3-4 दिवस झालं, 4-5 दिवसापासून आम्ही तुला पाहतोय, आम्ही कोणी काठ्या दिल्यात, कोणी हात लावलेत, खांदे दिले, तू आपली करंगोळी देऊन लावून उभा आहेस, म्हणून आम्ही काय म्हणतो, जाता कष्ट करू नको, थकून जाशील. आमचं असं म्हणणं आहे कन्हैया, नुसती करंगोळी लावून उभा राहण्यापेक्षा एक काम कर, तू जरा आराम कर. देवाच्या लक्षात आलं. यांना पूर्ण बाधा झाली. देवाने विचारलं गोपाळांना, पण देवाला चिंता आहे ना आपल्या भक्तांची. देव म्हणतात, तो हात तसाच आहे, हात अजून काढून नाही घेतला, लगेच देव नाही काढून घेत, कारण देवाला माहिती यांना अहंकार झाला, यांना काय पुढचं दिसताना. आता अहंकार झालेल्या व्यक्तीला पुढचं काही कळत नाही, दिसत नाही, काही नाही. पण मला तर त्याचं ज्ञान आहे ना, आता मी हात काढून घेतल्यावर अनर्थ होईल. देवाने हात तसाच आहे. आणि या गोपाळांना बोलतात, गोपाळांनो ठीक आहे, पण माझ्याशिवाय तुम्ही एकटे सांभाळू शकता. गोपाळ म्हटले, तू आम्हाला एकटा कसा म्हणला, आम्ही एकटे आहेत का, एवढे सगळे मिळून आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून एवढं मोठं काम केलंय, एकटा कसा काय. म्हटलं, कन्हैयाने सांगितलं, गोपाळांनो मी जर सोडला ना, मी सोडलो तर मला काही किंमत नाही. तुमच्यात काय नाही, ते सामर्थ्य तुमच्याकडे नाही, माझ्यामुळं सामर्थ्य आहे. गोपाळ म्हटले, अरे घे हात काढून. केव्हाच झालंय प्रवचन तुझं ऐकतोय, बस झाले गप्पा, ये खाली. कन्हैया म्हटले, ठीक आहे गोपाळ, पण सावधान, मी माझा हात काढून घेतोय, पण सावध, मी हात काढून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या सामर्थ्याने, शक्तीने सांभाळा. बरं झालं, मलाही थोडा विसावा भेटल. गोपाळ म्हणतात, गप्पा मारू नको, उशीर लावू नको, पटकन हात काढून घे. मग देवाने सांगितलं, गोपाळांना सावधान केलं, सावध करून बोलू लागले, 1 2 3 म्हणून 1 इंच हात खाली घेतला. 1 इंच हात खाली घेतल्याबरोबर कडकड, ज्यांनी काठ्या लावलेल्या होत्या, कडकड कडकड चटाचट चटाचट काठ्या मोडून गेल्या. आणि काठ्या सगळ्यांच्या मोडल्यानंतर मग हादरले, घाबरले, आणि मोठ्याने एकदम सगळेच्या सगळे ओरडले, अरे संभालियो संभालियो संभालियो, अरे कन्हैया सांभाळ सांभाळ. आता काही सूचना सुद्धा, नुसते ओरडत राहिले. कन्हैयाने पुन्हा आपला हात पूर्ववत केलेला आहे. मग जीवा जीवाला हात वर केल्यावर
आणि पुन्हा एकमेकाकडे नुसते बघतात. आता काही बोलायचं ध्यानात येईना, काहीच बोलणार. आणि हळूच मग कुजबुज सुरू झाली. थोडं थांबून आणि म्हणतात, का रे म्हातारे लय हुशार असते बरं का. या एकट्याच्या एवढ्या करंगुळीमध्ये एवढी शक्ती आली. पर्वत काय एकट्यानंच उचलला का काय? आपल्याला वाटत होतं आपण एवढे जण, एवढी संख्या, सगळं गाव आलंय, याच काय. पण याने नुसता 1 इंच हात खाली घेतल्याबरोबर तर सगळ्याच्या काठ्या तुटून गेल्या. भैया अजून जर थोडा हात खाली घेतला असता तर खांदे दिलेले आपले स्वाहा झाले असते. काही खरं नव्हतं. कन्हैया म्हटले, गोपाळांनो काय चालू आहे रे? गोपाळ शरण आहेत. म्हटले, काय नाही कन्हैया. कन्हैया म्हणतात, काय नाही म्हणजे काय? घ्या हात काढून. घ्या हात काढून. कावरे बावरे पाहतात, काय म्हणतोय रे? बाहेर तर भयंकर पाऊस चालू आहे. बाहेर पळूनही जाता येत नाही सोडून. बाहेर गेलं तर वाहून जातील, एवढा वेगाने पाऊस आहे. भयंकर अशी जगामध्ये जेवढी वर्षा होते ना तेवढी एवढी गोकुळामध्ये, वृंदावनमध्येच इंद्राने केली. त्याचा कोप झाला. इंद्राला अहंकारामध्ये, इंद्राचा अहंकार मोठा होता. इंद्राला वाटायचं माझं सामर्थ्य, याचं काय. अहंकारामध्ये देव सुद्धा मोठा अनर्थ करतो. आता किती जीव गेले असते जर देवाने त्या ठिकाणी रक्षण केलं नसतं तर. त्याचा दोष पाहिला का इंद्राने? ही एवढे जीव वाहून जातील, मरतील, गायी वासरं मरतील, पाहिलं त्याने? काही पाहिलं नाही. का पाहिलं नाही? त्याला अहंकार तेवढा. अहंकार झाला की काही कळत नाही. पुढच्याचा जीव जातो का काय, किती मरतेत का काय, काय अनर्थ, काय नाही. अहंकार ते भूत फार वाईट. या गोपाळांनी ठरवलं बाहेर जावं, तर बाहेर पाऊस आहे, इथं थांबावं. तर हे म्हणतंय घ्या हात काढून. आता हात तरी कसे काढून घ्यायचे? घ्यावेत ना, पण विश्वास कुठे आहे? जीवाचा नको तिथे विश्वास बसतो. कोणावरही विश्वास ठेवतो. पत्नीवर विश्वास, पुत्रावर विश्वास, भावावर विश्वास, गावावर विश्वास असतो ना सगळ्याकडे. आपण जर परदेशात गेलो, आपण 2 धामला, वृंदावनला, 4 धामला, कुठेही गेलो, आता कोणी परिचयाचं असतं का? कुठं कुठं आता कलकत्त्याला टॅक्सीनं फिरावं लागतं, कुठं कुठं दिल्लीला टॅक्सीनं, गाडीनं, दुसऱ्या रिक्षानं जावं लागतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर परिचयाचे असतात का ते रिक्षावाले? कुठं घेऊन जातात म्हणून काय माहितीये का? पण विश्वास, हे कुठं इकडं तिकडे घेऊन जाणार नाही. दर्शनाला नेतील, परत आणून सोडतील. विश्वास असतो की नाही? दूर परदेशात गेलो तरी आपला विश्वास, सगळ्यांवर विश्वास. पण ज्या वेळेला देवावर विश्वास ठेवण्याची वेळ येते ना, त्यावेळेला माणूस नापास होतो. विश्वास सगळ्यावर ठेवतो, देवावर ठेवत नाही, तिथंच फेल आहे. तसं सगळ्यांचं, गोपाळांचंही आहे. गोपाळांना देव म्हणतात हात काढून घ्या, पण एकमेकाला बोलतात सगळे एकदम नका, एक 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 जण बघू. जर तशी शक्यता जर वाटली तर पुन्हा ताकद लावायला. आणि मग एक 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 जण काठी काढून घेऊ लागले, हात काढून घेऊ लागले. करता 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 सर्वांनी आपल्या काठ्या काढून घेतल्या, हात काढून घेतले. आणि मग परमात्म्याने मात्र एकट्याने त्या करांगुलीवरती तो पर्वत धारण केलेला आहे. शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिती, हे राजन, 7 दिवस 7 रात्री 7 कोसाचा 7 वर्षाच्या वयामध्ये परमात्म्याने तो गोवर्धन पर्वत मात्र करांगुलीवरती धारण केलेला आहे. 7 दिवस झाले, पाऊस बंद झाला. सकाळी कोवळं ऊन पडलं. सकाळी सकाळी कन्हैयाने सांगितलं, गोपाळांनो, वर्षा बंद झालेली आहे. सगळेच्या सगळे आता आपले आपले गायी वासरं घेऊन बाहेर या. मग सर्व गोपाळ हळूहळू हळू बाहेर येऊ लागलेले आहे. आणि सर्व गोपाळ बाहेर आल्यानंतर परमात्म्याने मात्र तो जो गोवर्धन पर्वत आहे, शुकाचार्य म्हणतात पूर्वी जसा होता तसा, तशी त्याचीच यथाविधी स्थापना केलेली आहे. भगवान पितम शैलम स्वस्थाने पूर्ववत प्रभु पश्यतां सर्वभूतानां स्थापयामास लीलया. लीलया, लीलेने, सहज परमात्म्याने तो गोवर्धन पर्वत जो आहे त्यांची स्थापना केलेली आहे. हे लीला या ठिकाणी संपन्न होते.
मग सर्वच्या सर्व गोपाळ वृंदावनाकडे निघाले. पण जात असताना आज मात्र सर्व गोपाळ हात जोडून कन्हैयाच्या पाठीमागे चालू लागले. कोणीच काही बोलत नाही. दररोज तर थट्टा मस्करी चेष्टा कन्हैया बरोबर खेळायचे हे सगळे गोपाळ मित्र, सगळे सवंगडी, म्हातारी माणसे चेष्टा करायचे गोपाळ ते. पण आज सगळेच्या सगळ्या हात जोडून पाठीमागं कन्हैया पुढे चालतात. कन्हैयाने इकडे इकडे पाहिलं, सगळे तिथंच राहिले. काय पुढं तर कोणीच दिसत नाही. वळून मागं पाहिलं तर सगळे पाठीमागं हात जोडून. देवाच्या लक्षात आलं यांना आज आपलं सामर्थ्य माहीत झालंय, प्रभाव कळालाय म्हणून हे हात जोडून मागं चालले. पण हे काय बरं नाही का? यांनी जर आपल्याला असंच देव मानलं, परमात्मा मानलं, तर आजपासून यांच्यामध्ये कुस्ती खेळता येणार नाही, कबड्डी खेळता येणार नाही, लपंडाव खेळता येणार नाही, काही लीला करता येणार नाही. हे आपल्याला देवघरात नेऊन बसवतील आणि आपली पूजा करतील, आरती करतील. त्याच्यामध्ये काय आनंद नाही. जो बाहेर यांच्यामध्ये गोपाळामध्ये खेळण्यात आनंद आहे, लीला करण्यात आनंद आहे, तो देव होण्यामध्ये आनंद नाही. मग आपल्याला देव बनून राहायचंच नाही. सामान्य रूपामध्ये आनंद आहे, विशेष रूपामध्ये आनंद नाही. व्हावं वाटतं विशेष, असावं वाटतं विशेष, पण त्याच्यामध्ये दुःख मोठं आहे. आपल्यालाही वाटतं ना आपण कोणीतरी विशेष असलं पाहिजे, मोठं असलं पाहिजे. मोठेपणा सगळ्यांनाच आवडतो, पण मोठेपणा हा उपयोगी नाही. कारण मोठेपणा आलं की दुःख आलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तया यातना कठीण. म्हणून लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहान मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, देगा देवा, देगा देवा. याची प्रॅक्टिस करावं लागते. त्यालाही कष्ट घ्यावं लागते. झोपून नाही होत. रात्र डोक्यावर घ्यावं लागते, अर्धी रात्र. रातच्या 2लाच उठून बसावं लागतं प्रॅक्टिस करायला. वृंदावन धामला शिकण्याकरता होतो ना बरं का दादा, झोपायला वाजायचे 12, 11, 11:30 आणि 3ला तर आम्ही प्रदक्षिणाला रस्त्यावर. असं बरेच वर्ष, बरेच महिने, वर्ष, दिवस नाही, 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस नाही, महिन्यावर, वर्ष, एवढा कालावधी अखंड. सोपी गोष्ट नाही, बोलायला सोपं वाटतंय, पण ज्या वेळेला करायला निघतो ना त्यावेळेला कठीण आहे, अवघड असतं. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. परवा असंच ते मासुनवाडीचे दादा आमच्या समोर सोबत निघाले, नारायणगडाकडे चाललो होतो. रात्री इथून गेलो. म्हणले महाराज आम्हाला तुमची मजा दिसते, पण तुम्हाला बरीच सजा दिसते. आराम कुठे आहे, सुख कुठे आहे? नाही, मोठेपणात दुःख आहे. मग तेच चाललंय ना आपलं, तेच चाललंय. मोठेपणामध्ये दुःख आहे. मोठेपणा बरा वाटतो, पण दुःख मोठं आहे. तया यातना कठीण, जया अंगी मोठेपणा. म्हणून लहानपण मागतात हे महात्मे देवाकडं. लहानपणा, लहान असलेलं बरं. मुंगी होऊन साखर खावी. लहान व्हावं, लहान. लोक म्हणू द्या तुम्ही लहान आहेत, गरीब आहेत, छोटे आहेत. आनंद आहे, आनंद आहे, काय हरकत नाही, काय बिघडत नाही. म्हटलं पाहिजे आणि असलं सुद्धा पाहिजे, लहानच असलं पाहिजे.
तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. आपल्याला जर त्याची जाण असेल, ज्ञान असेल, तर आपण लहान व्हावं, लहानापेक्षा लहान व्हावं. आळंदीमध्ये डॉक्टर परमपूज्य गुरुवर्य नारायण महाराज जाधव, बहुतेकांना माहिती आहे, त्यांचं जर दर्शन घेतलं ना, आम्ही ज्यांच्याकडे वेदांत विचारसागर शिकलो बरं का, अधिकारी महात्मे आहेत, त्यांचं जर दर्शन लहान लेकरांनीही घेतलं तर डोकं ठेवून पुन्हा त्याच्या पायावरती डोकं ठेवतात आणि त्याचं दर्शन घेतात. लहान लेकराच्या केवढी नम्रता. अधिकार आमच्यासारखे आमच्यापेक्षा मोठे कितीतरी घडवलेत, हा अधिकार त्यांचा. खूप मोठी तपश्चर्या, साधना, सगळ्या ग्रंथांचा अष्टादश आम्ही त्यांच्याच घरी त्यांच्या मुखातून श्रवण केला. अधिकार तर केवढा आहे, पण नम्रता केवढी बघा. छोटाही लेकरू दर्शन घेतं, पटकन त्याच्या पायावरती डोकं ठेवतात. हा भाव विनय आहे, नम्रता आहे, आणि हे ज्ञानाचं लक्षण आहे. ज्ञान झालं की मग नम्रता येते, विनयता येते. आणि एखादा महाराज लय ताईट दिसला, समजून जायचं. कारण कोणतं जे झाड आहे ना, वागतं लवतं, त्याला जास्त फळ आलेली असतात, बरोबर आहे ना. कोणतं फळ झुकतं, झाड झुकतं ज्याला जास्त फळं लागलेली आहेत, बरोबर आहे ना. आणि एखादं झाड अजिबातच वाकत नाही का, मोजकी फळं लागलेली असतात. आणि काही तर अजिबातच वाकत नाही का, फळच नसतं. वान झाड कशी वागतील? नाही नाही, त्याला फळ लागल्यानंतर ते वाकत असतं. वाकला म्हणजे फळ लागलेलं आहे. जेवढा अधिक वाकलेला आहे तेवढा त्याला फळ लागलेलं आहे. हे ज्ञानाचं लक्षण. बोला राधे राधे. असो, परमात्म्याने आज लीला केली. परमात्मा विचार करतात, या गोपाळांनी जर आपल्याला असं देव मानलं तर आपल्याला त्यांच्यामध्ये लीला करता येणार नाही, त्यांच्यामध्ये खेळता येणार नाही. मग परमात्मा गोपाळांमध्ये मागे फिरून बोलतात, का रे गोपाळांनो, आज सगळेच्या सगळे हात जोडून पाठीमाग काय कारण आहे? गोपाळ म्हटले, माफ कर भैया, आजपर्यंत आम्ही तुला ओळखलं नाही, पण आज तुला ओळखलं. काय ओळखलं? म्हटले, तू साक्षात नारायण आहेस, साक्षात परमात्मा आहेस, ईश्वर आहेस. देव म्हटले, गोपाळांनो, तुम्ही मला नारायण कसं मानलं? गोपाळ म्हटले, भैया, नारायण नाही तर कोण आहेस? 6 दिवसाचा झाला नव्हतास तर ती पोतना राक्षसी, ती मावशी मारली. त्याच्यानंतर तृणावर्त, शक्तासूर, अघासूर, बकासूर, काग बग रेठा मारिले, बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली. सगळे दैत्य मारले, ते बी बाळपणामध्ये. हे देवाशिवाय शक्य आहे का? आम्ही मोठे मोठे शूरवीर बलाढ्य पाहिले, पण बालवयामध्ये एवढा पराक्रम कोणी केला नाही. म्हणून म्हणतो आम्ही, तू साक्षात ईश्वर आहेस, परमात्मा आहेस. आहेस की नाही सांग? कन्हैया म्हटले, गोपाळांनो, मी नारायण वगैरे काही नाही. आणि म्हटले, मग ही आज झालेली लीला, आज सुद्धा आमच्या समोर आत्ता घडलेली लीला, 7 कोसाचा गोवर्धन पर्वत, या वयामध्ये 7 दिवस 7 रात्री धारण करणं देवाशिवाय कसं शक्य आहे? कन्हैया म्हटले, मी देव वगैरे काही नाही, नारायण नाही, ईश्वर नाही, काही नाही. आणि म्हटले, मग हे घडतंय आमच्या समोर, ते काय? ते म्हटले, त्याचं कारण आहे. काय कारण आहे? अरे म्हटले, गोपाळांनो, तुम्ही फार भोळे आहात, तुम्हाला माहित नाही. हा जो गिरिराज महाराज आहे ना, गोवर्धन महाराज, साक्षात जिंदा जादू आहे. ही चमत्कारी देवता आहे गोवर्धन महाराज. आज सुद्धा गोवर्धन महाराज आहेत ना, प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतात. म्हणून आम्ही दरवर्षी परिक्रमेला जातो गोवर्धनाच्या. गेलो पाहिजे. वर्षातून जेव्हा आठवण येईल त्यावेळेला लगेच तात्काळ रिझर्वेशन मिळतं 24 तासाचं. काढायचं, निघायचं, 2 दिवस परिक्रमा करायची, यायचं. आपल्या हातात, आपल्या इच्छेने, काय अवघड नाही जास्त. जिंदा जादू आहे गोवर्धन गिरिराज. सगळे इच्छा भक्ताच्या पूर्ण करतो. आणि या माझ्या देवतेनं मला काही मंत्र शिकवलेले आहेत. आणि त्या मंत्रांचं वैशिष्ट्य असं आहे, त्या मंत्राचा जप करत असताना जर कोणी माझ्याकडे पाहत असेल तर त्या पाहणारातली सगळी शक्ती माझ्यामध्ये येते. हे त्या मंत्राचं वैशिष्ट्य.
गोपाळ म्हटले हा म्हणजे आमच्या ध्यानात आला आता. म्हणजे हा म्हणजे तेच तुम्हाला सांगतोय कन्हैया म्हणतो गोपाळांना, तेच सांगतोय तुम्हाला. ज्या वेळेला मी उंच त्या वाट्यावरती उभा राहून हात देऊन उभा होतो माझ्याकडे शक्ती नव्हती. म्हटले मग म्हटले ज्या वेळेला मी उभा राहिलो तुम्ही सगळे माझ्याकडे पाहू लागलात त्यावेळेला पाहत असताना त्या माझ्या देवतेने सांगितलेल्या मंत्राचा जप सुरू केला. आणि तो जप सुरू केल्याबरोबर तुमच्यातली सगळ्यातली शक्ती हळूहळू हळूहळू माझ्यामध्ये आली. आणि ती तुमच्या सगळ्याच्या ठिकाणची सगळी शक्ती माझ्या एकट्यामध्ये आली आणि एकट्याने गोवर्धन पर्वत उचलला. याच्यात विशेष काय केलं आणि मग गोपाळ पुन्हा ताईट झाले. जे दारी तरीच म्हटलं आम्ही एवढे बलवान एवढे शक्तिशाली, किती वेळेला तुला कबड्डीमध्ये हरवलं, किती वेळेला कुस्तीमध्ये हरवलं, उचलून टाकलं, कधी तुला एकदाही तुला जिंकू दिलं नाही कुस्तीमध्ये कबड्डीमध्ये. आणि आज विचार करू लागलो आम्ही की अचानक आमच्या ठिकाणची शक्ती केली. जे नंद केलाला आजपर्यंत माखन मिश्री चोरायचा आज शक्ती सुद्धा चोरू लागला म्हणून पुन्हा शिव्या देऊ लागले. बोला राधे राधे. अशी परमात्म्याची लीला आहे. पुन्हा त्या आनंदामध्ये गोपाळ निघाले जात असताना इंद्र महाराज पाहण्याकरता आले. काय पाहण्याकरता? आनंदामध्ये आपल्या दूतांना सेवकांना घेऊन म्हटले जरा पाहून येऊ ब्रज मध्ये काय हाल आहे त्या गोपाळांची. म्हणजे हाल पाहण्यात यांना आनंद. म्हणजे पाऊस 7 दिवस पडलाय ते म्हटले इंद्र म्हणतो खडा सुद्धा राहिला नसल. बघा ही भावना, हे चांगलंय होय, हे त्याच सांगतोय त्याचं इंद्राचं. म्हणून म्हटले जरा पाहून येऊ गंमत, स्वतःला देव समजणारा त्याचं काय चाललंय बघून येऊ जरा, काय देवाचे हाल आहेत. त्याला वाटलं देवाचे लय हाल असते ना. आणि या गोकुळवासियांनी जे म्हणत होते ना पूजा करायची नाही त्यांनी तर लय हाल केले असते ना. लय हाल करतात बरं. एखादा महापुरुष आला आणि एखादी परंपरा मोडीत काढून जर त्यांनी चांगली परंपरा सांगितली, जगद्गुरु तुकोबाराय असू द्या, विश्वमाऊली ज्ञानोबाराय असू द्या, कोणीही महात्मा येऊ द्या, त्यांनी जर एखादी परंपरा बंद केली ना अनेक वर्षापासून चालत आलेली, हे सुरू करा तुम्ही, हे बंद करा, हे काय काटछाट बंद करा, म्हणजे कोणत्या देवाला काही बकरं नको ना कोंबडं नको ना काय नको, बंद करा. समाज मान्य करतो का? करेल का मान्य? बीड जिल्ह्यात तर अवघडच आहे हो. सगळीकडे होईल. तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज अहो सांगून गेले, तुकोबाराय म्हटले तुका म्हणे मेलो सांगता सांगता. पण या लोकांनी काय ऐकलं नाही. तसं इंद्रालाही वाटलं. या लोकांनी खूप सांगितलं होतं की ही परंपरा मोडू नको, अमक तमक ते काय, पण ते लोक ऐकत नसते. त्यांना बघू जरा म्हटले त्यांचं काय चालू आहे काय नाही. त्यांनी हाल तर देवाचे केलेच असतील, त्याची फजिती केली असेल. एवढी फजिती झाल्यावर लोक सोडतेत होय कन्हैयाला तरी. म्हणून पाहण्याकरता निघाला. मस्त येऊन पाहतो असं वाटलं होतं त्याला खडा सुद्धा राहिला नसल, सगळं वाहून गेलं असेल गोकुळ वृंदावन. पण येऊन पाहतो तर खडा जागचा सुद्धा हल्ला नाही, खडा सुद्धा हल्ला नाही. ही परिस्थिती. अरे काय झालं असेल? एवढा मोठा चमत्कार. गोपाळांनाही हे आश्चर्य होतच. गोपाळांनी देवाला विचारलंच की देवा एवढा पाऊस पडला, सगळं जागेवर दिसतंय, पाणी गेलं कुठं? देव म्हटले गोपाळांनो आपण देवाला 56 प्रकारचे गोड धोड नैवेद्य देवाला दिले, पण पाणी द्यायचं विसरलो. पिण्याकरता पुन्हा गोड खाल्ल्यावर पाणी तहान जास्त लागते, पाणी जास्त लागते, आपण पाणीच दिलं नाही. मग एवढा पाऊस पडला आणि त्याला तहान लागल्यामुळे त्याने पिऊन घेतलं, पाणी बाहेरच येऊ दिलं नाही. ती सगळी लीला. इंद्रही त्या ठिकाणी येऊन पाहिलं तर आश्चर्याचा धक्का बसला. इंद्राच्या लक्षात आलं इंद्र काही सामान्य नव्हता. सगळ्या गोष्टी ध्यानात आल्या. पश्चाताप झाला. विचार केला रे आपल्याकडून फार मोठा अपराध झालेला आहे. आपल्याला महापुरुषाची परीक्षा घेण्याचा अधिकार नाही. साक्षात ब्रह्म साक्षात परमात्मा, आपण त्याची परीक्षा घेतली, मोठा अपराध झालेला आहे. आता काही खरं नाही. घाबरला इंद्र. घाईने स्वर्गामध्ये जाऊन सुरभी नावाची गाय त्या ठिकाणी आणलेली आहे आणि त्या गायीच्या द्वारा देवाचा अभिषेक इंद्राने केलेला आहे. आणि दिव्य अशी स्तुती इंद्राने कृष्ण कन्हैयाची केलेली आहे. इंद्र बोलू लागलेला आहे. इंद्र उवाच विशुद्ध सत्वं तम धाम शांतम
तपोमयमं मयं ध्वस्तरजस्तमस्कं मायामयोऽयं गुणसंप्रवाहो न विद्यते ते ग्रहणानुबंधः. देवाची दिव्य अशी स्तुती इंद्रदेवाने केलेली आहे. इंद्रदेव म्हणतात, देवा तुमचा जो विग्रह आहे शुद्ध सत्वगुणी आहे. तुमची ही घोंगडी शुद्ध सत्वगुणाने विणलेली आहे. ज्ञानोबराय सुद्धा देवाला म्हणतात ना, देवाशी भांडतात. देवाशी भांडण नाही. देवा तुझी जी घोंगडी आहे ती चांगली आहे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली, आम्हासी का दिली वांगुली रे घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. भांडण आहे संतांचं देवाकडे. देवा तुझी जी घोंगडी आहे ती चांगली आहे आणि आम्हाला जी दिलेली आहे ती मात्र वांगली दिली आहे. ती का दिली? आम्हासी का दिली वांगुली रे. नवा ठाई फाटोनी गेली ती तो आम्हासी दिली रे. 9 ठिकाणी फाटलेली फाटकी घोंगडी आम्हाला दिली. ही काय चांगली आहे? तुझी चांगली आहे, आमची फाटकी आहे, फाटलेली आहे. बरं, शिवता येत नाही. शिवणारे ही जी घोंगडी आहे हिला किती किती ठिकाणी द्वार आहे, किती ठिकाणी फाटलेली, किती ठिकाणी आहे? भगवद्गीता 9 द्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. 9 ठिकाणी ही फाटकी घोंगडी आम्हाला तू देवा दिली. तुझी मात्र चांगली आहे, शुद्ध सत्वगुणाने विणलेली आहे, कुठेही फाटलेली नाही अशी घोंगडी आहे. असं इंद्र महाराज सुद्धा देवाचं स्तवन करतात, दिव्य अशी स्तुती करतात, देवाला परिक्रमा देतात आणि निघून जातात. हा दिव्य प्रसंग या ठिकाणी संपन्न होतो. बोला राधे राधे. जय श्री कृष्ण. पुढे एक दिवस नंद बाबा जे आहेत एकादशीचं व्रत केल्यानंतर पारणं सोडण्याकरता म्हणून पहाटची वेळ समजून मध्यरात्रीच्या वेळेला यमुना मैयामध्ये स्नान करण्याकरता जातात. नंदबाबा नित्य एकादशी व्रत करायचे. एकादशी का करायची ते व्रतांचं सार आहे. देवाचा बाप असून एकादशी धरत होते. बरं, काही गोष्ट ध्यानात घ्या सगळ्यांनी, माझ्या सहित सगळे तुम्ही बसलेले, मी तुम्ही आम्ही सगळे. होय मावशी, कसं आहे भागवत ऐकून काय ध्यानात ठेवायचं? हे ध्यानात ठेवायचं. कनिष्ठ ऐकायचं आणि दिलं सोडून. नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, काय करावं? काय ध्यानात ठेवीचा? काय ध्यानात ठेवीचा? हे भागवतात सांगितलं होतं. एकादशी नंद बाबा धरतात म्हणून. नंद बाबा धरत असतील. अरे, देवाचा बाप असून, जगाच्या मालकाचा बाप असून एकादशी व्रत सोडत नाही, नियम धर्म सोडत नाही, सामर्थ्य सगळं असून सुद्धा आपल्याकडे काय? कशाचा अहंकार आणि गर्व असतो जीवाला? काय नाही. एक दिवस मरून जायचंय. एकादशीला मेले तर बरं झालं, म्हणजे एकादशी धरल्यामुळं. पण नाही मरत कोणी. तुकोबाराय म्हटले, नाही जीव जात एका दिवसात, गेला तर जाऊ द्या, बरंच झालं की आनंद झाला, कशाला जगून तरी काय उपयोग आहे? जगायला काय कमी आहेत का? तुकोबाराय म्हटले, नाही तरी काय थोडी, श्वान शुकरे बापुडी, कुत्रे गाडू डुकर मांजरे काय कमी आहेत का? तुम्ही जगले पाहिजेत असं काही नाही. काही नका जगूलय. जगायचं चांगलं जगा, चांगलं वागा, जगाला आनंद द्या, जगाला सुख द्या, जगाची सेवा करा, समाजाची सेवा करा. जगा, जगलात तर हे करा, एकादशी करा. नंद बाबा एकादशी धरायचे. एकादशा निराहार समभेरच जनार्दन स्नातुं नंदस्तु कालिंद्या द्वादशाम जलमाविश. निराहार राहून एकादशी करायची. शुकाचार्य म्हणतात एकादशाम निराहार. निराहार राहायचं एक दिवस. 15 दिवसातून एक दिवस एकादशीला पूर्ण निराहार राहायचं. नसल जमत तर पाणी प्यायचं. वर्षातून एक एकादशी येते जून महिन्यामध्ये, ती निर्जला एकादशी येते. बरोबर आहे. निर्जला म्हणजे त्या दिवशी पाणी सुद्धा प्यायचं नाही. पण तुम्ही बाकी एकादशीला पाणी पीत चला. पाणी पीत जाऊन उन्हाळ्याचे दिवस आहेत. आता ही एकादशी येईल ना. कधी एकादशी बघू आल्यावर. 15 तारखेला आमच्याकडे शक्ती एकादशीला.
लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आहे, सगळेजण या. हे जाहीर निमंत्रण सगळ्यांना. हा चालतंय, या या. पट्टी द्यायची का? हो द्यायची तर द्या. ती ऑनलाईन सुद्धा सुविधा आहे. बोला राधे राधे. का चांगलं कर्म आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. काय हरकत आहे? चांगलं कर्म करणाऱ्याने करत जावं, सगळ्या समाजाचं साह्य घेऊन करावं. बरोबर आहे ना? सगळ्यांचं साह्य सहकार्य घेत जावं, करत जावं. एकट्याने केलं तर अहंकार होत असतो, म्हणून एकट्याने करायचं, पण सगळ्यांचं साह्य घेत राहायचं आणि सगळ्यांना त्याचा लाभ घेऊ द्यायचा. सगळ्यांचा तो अधिकार आहे. बोला जय श्री कृष्ण. निराहार राहून नंद बाबा एकादशीचं व्रत करायचे आणि 1000 तुलसी दलांनी कृष्ण कन्हैयाची पूजा करायची दर एकादशीला. असंच बोला राधे राधे. आणि मग त्या ठिकाणी बर चालतंय, 2 मिनिटं, 10 मिनिटांची सुट्टी घेऊ आणि राहिलेला कथाभाग 10 मिनिटांच्या विश्रांतीनंतर. बोले वृंदावन बिहारी लाल की. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. जय हो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे गोपाल कृष्ण भगवान की. श्रीमद् भागवत महापुराण की जय. जय श्री राधे.